श्री स्वामी समर्थ. चला आज आपण खीर बनवणार आहे शेवाळ्याची. तर आपण इथं बारकी शेवाळी घेतलेली आहे, इथं तूप घेतलेलं आहे, इथं साखर घेतलेली आहे, इथं खवा घेतलेला आहे, दुधात मिसळून असा खवाही केलेला आहे. तर खव्यानं खीर मिळून येते म्हणून. इथं चारोळे घेतलेले आहेत, इथं काजू काढून घेतलेले आहे, इथं बदाम आहेत आणि आपल्याला मनुके नव्हते म्हणून आपण नाही घेतले. तर आपण इथं पातेलं ठेवलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये तूप घालून घेऊया, शेवाळे तळण्या इतकं तूप घालूया. तर आता आपली तूप गरम झालं की जरा असं बघायचं, वाफ आली की शेवाळे टाकून घेऊया आणि हलवून घेऊ. हो का, अशी आपली शेवाळे लाल झालेली. आता आपण ही सारण टाकून घेऊया. हो का, आता ही पण तळून घेऊया. असं खरपूस भाजलं ना की छान वास येते आणि खीर पण चवीला छान लागते. म्हणून असं खरपूस या तुपामध्ये आपण तळून घेऊया. असं मस्त वास यायला लागलेला आहे. तर आता आपण दूध टाकून घेऊया. यात बघा आपण एवढं दूध टाकून घेणार आहे आणि जरा पाणी टाकून घेणार आहे. आपण इथं पाणी टाकलेलं आहे. तर आता आपण ही साखर टाकून घेऊया. आपल्याकडे इलायची नाही त्याच्यामुळे आपण इलायची टाकली नाही. आणि ही खवा टाकून घेऊया, म्हणजे एक जीव होते आणि खव्यानं कशी अशी मिळून येते त्याच्यामुळे आपण खवा टाकलेला आहे. बघा हो का, आपली खीर अशी शिजलेली आहे आणि खायला चवदार लागते. आणि बारकी शेवाळीची खीर बनवायची, त्याच्यामुळं खायला पण चांगली लागते बारकी शेवाळी असली की. आणि माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी खीरेची डिश चांगली वाटली असेल तर तुम्ही मला कमेंट करा, फॉलो करा.